येत्या 15 ऑगस्ट रोजी तहसीलदार ताब्यात घेणार तहसील कार्यालयाची इमारत. संग्रामपूर येथील तहसील कार्यालय इमारतीचे बांधकाम मागील काही वर्षापासून सुरू आहे. या इमारतीचे काम संथगतीने होत असून तहसील कार्यालय इमारतीचे कामाची मुदत संपून 2.5 वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीही किरकोळ स्वरूपाचे काम पूर्ण झालेले नाही. 15 ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण करावे असे सूचना बांधकाम विभागाला तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या असून 15 ऑगस्टलाच तहसील कार्यालयाची इमारत तहसीलदार प्रशांत पाटील ताब्यात घेणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तहसीलदार प्रशांत पाटील व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली व कंत्राटदारासह अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे मागील काही वर्षापासून या तहसील कार्यालयाची इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू असून या बांधकामाची मुदत संपलेली आहे, तरी काही प्रमाणात काम अपूर्ण आहे. या तहसील कार्यालय इमारत बांधकामाचे काम सुरू असून नवीन तहसील कार्यालयाचे कामकाज वरवट बकाल संग्रामपूर तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोडवरील खाजगी भाडेतत्वावर सुरू आहे. तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे वेळ पूर्ण न झाल्याने भाडेतत्वावर घेतलेल्या तहसील कार्यालयाचे दरमहा 29,890 रुपये एवढा भूर्दंड शासन तिजोरी भूर्दंड पडत आहे. त्यामुळे भाड्यापोटी शासनाचे लाखो रुपये या खाजगी इमारतीवर खर्च होत आहे. तहसील कार्यालयाचे नवीन इमारत बांधकाम पूर्ण झाले असून केवळ रंगरंगोटी व इतर काही प्रमाणात काम बाकी आहे. कंत्राटदाराकडून कामास विलंब झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. आदिवासी बहुल म्हणून संग्रामपूर तालुक्याची ओळख आहे. येथील तहसील कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारतीला मंजुरी मिळाली होती. जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे बांधकामास सुरुवात करण्यात आली होती आणि भाडेतत्वावर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू आहे.